नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 42च्या क्रांतीचे सेनानी या चंद्रकांत शंकर पाटगावकर यांच्या पाठातील काही प्रश्न उत्तर सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. गाडीवान गाडी टाकून का पळाला? उत्तर: जयप्रकाशजी व त्यांच्या साथीदारांना दरोडेखोर समजून गाडीवान गाडी टाकून पळाला. दुबेजींनी गावात न येण्याची सूचना का दिली? उत्तर: जयप्रकाशजी व त्यांचे साथीदार तुरुंगातून पळून गेल्याची बातमी देशभर पसरल्यामुळे दुबेजींनी त्यांना गावात न येण्याची सूचना दिली. प्रश्न तिसरा. ग्रामीण वेशभूषा केलेले जयप्रकाशजी कसे दिसत होते? उत्तर: ग्रामीण वेशभूषा केलेले जयप्रकाशजी एखाद्या तगड्या भोजपुरी खेडूतासारखे दिसत होते. प्रश्न चौथा. जयप्रकाशजींना पकडण्यासाठी सरकारने किती रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते? उत्तर: जयप्रकाशजींना पकडण्यासाठी सरकारने 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. प्रश्न पाचवा. कोणती बातमी वाऱ्यासारखी पसरली? उत्तर: जयप्रकाशजींनी तुरुंगातून केलेल्या पलायनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. प्रश्न सहावा. प्रकटपत्रकातून जयप्रकाशजींनी कोणत्या गोष्टीचा पुरस्कार केला? उत्तर: ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्यासाठी पुन्हा चढाई करायच्या या गोष्टीचा जयप्रकाशजींनी प्रकटपत्रकातून पुरस्कार केला. प्रश्न सातवा. बनारसमधून जयप्रकाशजींनी कोणते काम चालवले होते? उत्तर: देशभरातल्या भूमिगत क्रांतिकार्याचे मार्गदर्शन व सूत्रसंचालन हे काम जयप्रकाशजींनी बनारसमधून चालवले होते. प्रश्न आठवा. जयप्रकाशजींसाठी बैलगाडीची व्यवस्था कोणी केली? उत्तर: जयप्रकाशजींसाठी बैलगाडीची व्यवस्था दुबेजींनी केली. प्रश्न नववा. जयप्रकाशजी व त्यांचे साथीदार कालव्याच्या किनाऱ्याने पायी चालत का गेले? उत्तर: शोण नदीच्या पुलावर पहारा होता म्हणून जयप्रकाशजी व त्यांचे साथीदार कालव्याच्या किनाऱ्याने पायी चालत गेले. प्रश्न दहावा. मुंबईच्या मूषक महालात जयप्रकाशजींना कोणी स्वयंपाक करून वाढला? उत्तर: मुंबईच्या मूषक महालात साने गुरुजींनी जयप्रकाशजींना स्वयंपाक करून वाढला. प्रश्न अकरावा. नेपाळमध्ये त्यांनी कोणती संघटना उभारली? उत्तर: नेपाळमध्ये त्यांनी आझाद दस्ता ही संघटना उभारली. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 2-3 वाक्यात लिहा. प्रश्न 1. जयप्रकाशजींनी सुटकेचा निश्वास केव्हा सोडला? उत्तर: सरकारने जयप्रकाशजीवर 10,000 रुपयांचे बक्षीस लावले होते, त्यामुळे पुढे अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक होते. नावेतून गंगा पार करून ते नगवा येथे काशी विश्वविद्यालयात उतरले. रात्री एका मित्राच्या घरी गेले तेव्हा जयप्रकाशजींनी सुटकेचा निश्वास सोडला. प्रश्न दुसरा. जयप्रकाशजींनी बनारसहून कोणती घोषणा केली? उत्तर: क्रांती दबलेली नाही, लढाई जयापजय असतो. भावी चढाईसाठी तत्कालीन माघार घ्यावी लागते. ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्यासाठी पुन्हा चढाई करायची आहे, ही घोषणा जयप्रकाशजींनी बनारसहून केली. प्रश्न तिसरा. जयप्रकाशजींनी आखलेल्या विध्वंसाच्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे होते? उत्तर: सरकारी खजिने लुटणे, रेल्वे रूळ उखडणे, पोस्ट ऑफिसे जाळणे, ब्रिटिश राज्यसत्ता खिळखिळी करणे असे जयप्रकाशजींच्या आखलेल्या विध्वंसाच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. प्रश्न चौथा. जयप्रकाशजी नेपाळमध्ये का गेले? उत्तर: जयप्रकाशजींना पकडण्यासाठी सरकारने आता 31,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. लोभाने कोणीतरी सरकारला सामील होऊन जेपींना पकडून देण्याची शक्यता होती, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने ते नेपाळमध्ये गेले. प्रश्न पाचवा. जयप्रकाशजींनी नेपाळात कोणते कार्य सुरू केले? उत्तर: जयप्रकाशजींनी नेपाळात आझाद दस्ता नावाची संघटना सुरू केली. तरुणांसाठी प्रशिक्षण शिबिरे चालू केली. कोसी नदीच्या काठावर गुप्त ठिकाणी क्रांतिकारांचे निवासस्थान होते. तेथेच एक रेडिओ स्टेशन सुरू केले. रेडिओ प्रसारणाची कामगिरी डॉ. लोहियांवर सोपवण्यात आली. धन्यवाद.